नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरीसोबत भाजी नसताना खाण्याकरता मस्त असं चटाकेदार आंबट तिखट चवीचं लिंबू मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे. ज्यामध्ये मी एक थेंबही तेल वापरलेलं नाही आहे. अगदी मोजक्या 3 ते 4 साहित्यामध्ये बनवून तयार होतं आणि मुख्य महत्त्वाचं म्हणजे अगदी वर्षभर हे आहे तसं छान टिकतं, बिलकुल खराब होत नाही, जरी यामध्ये आपण तेल वापरलेलं नाही आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी समप्रमाणामध्ये लिंबू आणि मिरची घेतलेली आहेत. लिंबू घेताना छान पिवळसर लिंब घ्यायची, पातळ सालीची, म्हणजे ती लिंबाची साल जी आहे ना ती मस्त राबते. साधारण ही 13 लिंब आहेत आणि छान मध्यम तिखट असलेली अशी मी हिरवी मिरची घेतली आहे, ताजी फ्रेश. लिंबू आणि मिरची दोन्ही छान मी धुवून घेतलंय, त्यानंतर पुसून घेतलं, उन्हामध्ये ठेवलं होतं म्हणजे पटकन सुकल्या जातं. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको आहे आपल्याला. आता लिंबू चिरायला घेतलं, लिंबूचे 2 भाग करून त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि अशा छोट्याशा तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे. यापेक्षा मोठी फोडी तुम्ही ठेवू शकता किंवा यापेक्षा थोड्याशा छोट्या फोडीही ठेवू शकता. सर्व लिंब इथे मी कापून तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर मिरच्यासुद्धा स्वच्छ धुवून छान याचं पाणी सुकलं गेलेलं आहे. अर्धा तास जर उन्हामध्ये ठेवलं ना मस्त सुकलं जातात पाणी, बिलकुल एक थेंबसुद्धा पाणी राहत नाही. ह्या मिरच्यांवरचे देठं काढून घेतलेत. त्यानंतर अशा मोठमोठ्या तुकड्यांमध्ये ह्या मिरच्या मी कापून घेते. यापेक्षा मोठ्या कापू शकता किंवा यापेक्षा छोटे तुकडेसुद्धा करू शकता. जसं हवं तसं तुम्ही हे लिंबू आणि मिरची कापून घ्यायचं. त्यानंतर आता तेही कापलेल्या लिंबामध्ये मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे. लक्षात असू द्यायचं फक्त पाण्याचा प्रमाण यामध्ये किंवा अंश बिलकुल लागायला नको लोणच्याला. अगदी साधा सोपा मोजका इथे मसाला तयार करायचा आहे. 2 मोठे चमचे मोहरी आहे, बडीशोप आहे. कढईमध्ये छान हलकंसं आपण हे भाजून घेऊयात. त्याचा हलकासा सुवास येईपर्यंत मध्यम आच ठेवायची आहे. मोहरीची डाळ असेल तर भाजून घ्यायची, वाटायची गरज नाही आहे. आता हे भाजून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं थंड झाल्यानंतर. हे गरमरीत असं दळून घ्यायचं बघा, अशा प्रकारे. जास्त बारीक पूड नाही करायची. आणि डाळ असेल ना मोहरीची, ती तळायची गरज नाही आहे. आता हे मोहरीचं आणि बडीशोपचं वाटण यामध्ये टाकलं आहे. एक मोठा चमचा भरून यामध्ये हळद घालायची. हळद फ्रेश असावी, एक्सपायर नको आपल्याला, व्यवस्थित बघून घ्यायचं. मीठ घालायचं 1 मोठा चमचा आणि वरतून यामध्ये लिंबाचा रस घालायचा. 3 ते 4 लिंब पिळून आपण यामध्ये घालणार आहोत. जितकी तुम्ही तिखट मिरची वापरली असेल ना, तितकं यामध्ये जर लिंबाचा रस टाकला ना, छान मुरते मिरची आणि तिखटपणा बिलकुल मिरचीचा लागत नाही, बऱ्यापैकी कमी होतो. आता छान असं आपल्याला हे टॉस करून एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. सर्व लिंबाचा रस किंवा मसाला, मीठ, हळद असेल ते छान आपल्याला सर्व मिरचीच्या किंवा लिंबाच्या कापावर, फोडींवर मस्त लागायला हवं. बस एवढंच आहे, झालं लोणचं तयार. आता इथे काचेची मस्त स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेली बरणी आहे. बरेच जण याला हिंगाची धुनीसुद्धा देतात. म्हणजे कढईमध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचा, त्याचा धूर झाला की तो धूर बरणीमध्ये ठेवायचा 5 मिनिटं आणि त्यानंतर यामध्ये लिंबू मिरचीचं लोणचं भरून घ्यायचं. भांड्याला थोडासा मसाला लागला होता, त्यामध्ये 2 लिंबाचा रस पिळून तोही मसाला व्यवस्थित मिक्स करून बरणीमध्ये ओतला. झाकण लावून छान असं हलवून घ्यायचं. तर हे लिंबू मिरचीचं लोणचं ना साधारण मुरायला 10-12 दिवस लागतात. पण तोपर्यंत हे जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत दिवसातून 2 वेळा तरी छान हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. खालचा जो रस आहे तो वरती आला पाहिजे आणि असं सुती कापडाने याचं जे बरणीचं तोंड आहे ते बांधून ठेवायचं, झाकण लावायचं नाही, कारण यामध्ये हवा गेली पाहिजे आणि उन्हामध्ये बिलकुल ठेवायचं नाही, घरातच सावलीत ठेवायचं. तर इथे 15 दिवस झालेले आहेत आणि मग तुम्हाला दाखवते हे लोणचं किती साईजला कमी झालं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना मुरल्यासुद्धा गेलं आहे. लोणचं बघा किंवा मिरची बघा मस्त मुरल्या गेली आहे, चटपटीत लागतंय, तिखट आंबट असं. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असे एका मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.